समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचा आज सकाळी 11 वाजता लोकार्पण होणार। मंत्री दादा भुसेंच्या हस्ते पार पडणार लोकार्पण सोहळा। पंतप्रधान मोदींचा आज तेलंगणा दौऱ्यादरम्यान नांदेड विमानतळावर अल्पविश्रांती दरम्यान अशोक चव्हाण पंतप्रधान मोदींची भेट घेणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट ॲक्शन मोडवर। उद्धव ठाकरे आज मावळ दौऱ्यावर। श्रीरंग बारणेंविरोधात कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। भाजप युमोच्या संमेलनाला संबोधित करणार। राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची आज एसीबी चौकशीला सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 8वा दिवस। आज होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास जेल भरो आंदोलन। रत्नागिरीच्या उंबर्लेमध्ये आढळली 10,000 वर्षांपूर्वीची कातळ शिल्प। कातळ शिल्पाचं संशोधन होण्याची गरज, अभ्यासकांची मागणी। राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट। विदर्भ मराठवाड्यात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता। छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील हिदूरच्या जंगलात मोठी चकमक। एक नक्षली ठार, एक जवान शहीद। निवडणुकीआधी चर्चा महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या विकासाची आणि नेत्यांच्या व्हिजनची। एबीपी माझावर आज दिवसभर पहा माझा महाराष्ट्र माझं व्हिजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।